मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात तुमचा लेबर कार्ड असेल आणि तुम्ही सध्याला महाराष्ट्रामध्ये राहत असाल आणि तुमचा लेबर कार्ड बनवलेला असेल तर तुम्हाला एक महत्त्वाची अपडेट देण्यात येत आहे. कारण महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती कोड ऑफ कंडक्ट लागलेला नाही. mahabocw.in ही वेबसाईट सुरूच आहे. तुम्ही जर तुमच्या पल्ल्यांचा शिष्यवृत्तीचा किंवा आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ घेऊ इच्छिता तर तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता. महाबीओसीच्या वेबसाईट वरती तुम्हाला ते फॉर्म भरावा लागेल. दुसरी गोष्ट महत्त्वाची ही आहे की महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम कामगारांना इसेन्शियल किट, सेफ्टी किट आणि भांडी संच म्हणजेच गृह उपयोगी वस्तू संच वितरित करण्यात येतो. त्याची जी वेबसाईट आहे ते महाराष्ट्रामध्ये बंद आहे कारण आचारसंहिता लागू झालेली आहे. आचारसंहिता 4 नोव्हेंबर 2025 पासून लागली आहे आणि आचारसंहिता 7 फेब्रुवारी 2026 पर्यंत असेल आणि त्याच्यानंतर आचारसंहिता वाढण्याचे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल की आचारसंहिता वाढू शकते. कारण आता महाराष्ट्रात 12 जिल्ह्यांचा जे जिल्हा परिषदा असतील त्यांच्या 12 जिल्ह्यांचा इलेक्शन होत आहे, त्यांचा निवडणुका होत आहे. पण सध्याला ते 22 जे जिल्हा परिषदा राहिलेत आहेत त्यांचा आचारसंहिता वाढू शकते कारण त्यांच्या इलेक्शन होऊ शकते. आणि जर याच्या बाबतीत तुम्हालाही काही प्रश्न असेल तर नक्कीच कॉमेंट करा. आणि जे महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून गृह उपयोगी वस्तू संच, सेफ्टी किट आणि अत्यावश्यक जो दिला जातो त्याची जी वेबसाईट आहे ते बंदच आहे. याच्या बाबतीत जसे अपडेट येईल आणि आचारसंहिता संपेल की वेबसाईट सुरू करण्यात येईल आणि तुमचं जे भांडी संच असो किंवा सेफ्टी किट असो किंवा अत्यावश्यक संच असो याचं जे शिबिर आहे ते आचारसंहिता संपल्यानंतरच सुरू होईल. तोपर्यंत सुरू होणार नाही. महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता आहे. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात आचारसंहिता आहे. तुम्हाला थोडासा वेट करावा लागेल, तुम्हाला थोडासा धीर धरावा लागेल आणि आचारसंहिता संपली की मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती 100% देणार.